वेलकम. वेलकम शुभांगीताई, वेलकम. वेलकम वेलकम शुभाताई. वेलकम. शुभांगीताई, वेलकम नाव कुठून शुभांगीताई. आहात? लिंक कुणाकडून मिळाली? का दोन मिनिट वाटलं स्वतःवर शुभांगी. काम करावं? आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी शुभांगी कुलकर्णी अब्दुल लाटवरून आहे. मला ही लिंक माझी आई म्हणजे शुभदा कुलकर्णी यांच्याकडून मिळाली. शतायुषीला जॉईन व्हायचं कारण म्हणजे मला आम्लपित्ताचा भरपूर त्रास होता आणि गुडघेदुखी. डॉक्टरांनी ऑपरेशनच मला सांगितलेलं आहे अजून सुद्धा. आणि त्याच्यावर पित्तानं मला एवढा त्रास व्हायचा की माझी सुरुवात सकाळी ओमेज खाऊनच सुरुवात व्हायची. एवढं पित्त व्हायचं, आम्लपित्त, की ऍसिड रिफ्लेक्स होऊन गळ्यात जखम झालेली मला. डॉक्टरांना दाखवायला गेल्यावर अल्सर सांगितला 3ऱ्या स्टेजचा. आणि पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम माझी त्यामुळे खराब झाली होती. काही खाल्लेलं पचायचं नाही, गोळी खाल्ल्याशिवाय दिवसच जायचं नाही. अशातच मला गुडघेदुखीचा पण त्रास झाला, वजन वाढलेलं होतं. आणि आता नी रिप्लेसमेंट डॉक्टरांनी सांगितलंय मला. पण उभा राहिलं तरी मला जड व्हायचं. मी गाण्याचे शो वगैरे करते, सिंगिंगचं काम करते. आणि मला ते जाणवायला लागलं की मी उभा राहिले तर मला सरळ उभा राहता पण येत नाहीये. पाय जड व्हायचा. रात्री वॉशरूमला वगैरे उठलं तरी सुद्धा पटकन उठता येत नव्हतं. आणि मला अशातच मग आई मला म्हटली की आपल्या शतायुषी परिवाराला जॉईन हो सांगत होती ती. आणि जॉईन झाल्यापासून आता मी 3 महिने झाले जॉईन होऊन. माझं 7 किलो वजन कमी पण झालंय. आणि आता मला ह्या महिन्यापासून माझा पाय जरा जरा हळूहळू फोल्ड व्हायला लागलाय. फोल्ड होत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे की तुमचं नी रिप्लेस करावं लागणार, पण हे वय तुमचं लहान असल्यामुळे करता येत नाही म्हणून असं बोललेत. लांडे डॉक्टरांना दाखवलं, त्यांचा सल्ला घेतला. आणि हे आता मी सकस संतुलित आहार आणि सगळं व्यवस्थित घ्यायला लागल्यापासून मला आता माझा पाय जरा जरा आता फोल्ड व्हायला लागलाय. म्हणजे पूर्ण होत नाहीये, पण मला 3 महिन्यात चांगला फरक पडलाय. ना आता मी ऑपरेशन करायचं नाही असं ठरवलंय. आईच्यात जे झालेले बदल बघितले, तिनं जे काम केलंय, ती जर एवढ्या वयात करू शकते तर मी का नाही करू शकत असं मी ठरवलंय. आणि या शतायुषी परिवारामध्ये मी जॉईन झाले. मला खूप आनंद आहे. मला सविताताई, हेमाताई, प्रसाद सर आणि आईचं तर आई माझी स्पॉन्सर पण आहे आणि गुरु पण आहे. ती सगळं वेळोवेळी सांगते, कॉल करते. सुमन हेदुरेताई ह्या वेळोवेळी सगळे मला जर कॉल करतात आणि सगळं मार्गदर्शन करतात. त्यामुळे शुभांगीताई, शुभांगीताई, तुमचं वय किती आहे? माझं वय 50 आहे ते यात. ओके. हा, म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम्स यायला लागतात. नी रिप्लेसमेंट सांगितलंय. फक्त एक रिक्वेस्ट आहे, अजून पाय फोल्ड करू नका. कारण होय. का की फोल्ड करायचंच नाहीये. डॉक्टरांनी आपल्याला सजेशन असतं, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं नाहीये, ऑपरेशन करायचं नाहीये. ना तुमच्या मनावर आहे ना कशाच्या. तुम्ही स्वतः जेवढं काम कराल, बॉडी तुमची जेवढी छानपैकी साथ द्यायला लागेल. पण मध्ये मध्ये होते का फोल्ड बघू, मध्ये मध्ये असं करू नाही. कारण त्याच्यावरचा जेवढं प्रेशर तुम्ही कमी कराल ना, आणि त्याला ज्या पद्धतीनं सांगितलंय त्या पद्धतीनं ठेवाल, तेवढं लवकर बरे व्हाल. 100% करायला लागणार नाही का? नाही लागणार. कारण त्याच्यावर तेवढं स्ट्रॉंगली काम करावं लागणार आहे. तेवढं काम कराल, जेवढं फास्ट वेट लॉस. किती एक्स्ट्रा वेट आहे? अजून 10 किलो कमी करायला पाहिजे. हा, 47 पाहिजे. हे जेवढं जेवढं पटापट होईल ना तुमच्याकडं. मॅरेथॉन मध्ये आहे का नाही आत्ताच्या? मॅरेथॉन मध्ये आहे. येस, ओके. ह्या महिन्याचं ह्या 20 दिवसाचं टार्गेट ठेवा. ते टार्गेट अचीव्ह करा फटाफट. मग तुम्ही म्हणाल की मला करायला लागणार नाही आणि मी करणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम. पण करायचं नाही कुठली असं ठरवलंय मी. हा, नाही नाही, कुठलीही गोष्ट ठरवल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला तर नाही. मला मस्त वाटतंय, मला नाही करायचंय. अरे बाबा, करायला लागत नसेल तर करावंच लागेल. पण तुम्ही ठरवलंय, त्याच्यावर तुम्ही काम करत राहिला, तुम्हाला बेस्ट रिझल्ट यायला लागले, तर मग होप्स वाढतात आणि आपण